पैठणच्या जायकवाडी धरणाच्या कुशीत वसलेलं हे गाव. धरणापासून फक्त 20 किलोमीटरचं अंतर. तरीही दुष्काळानं या गावाची पाठ सोडलेलीच नाही. गावासाठी पाण्याच्या योजना आहेत, पण गावकरी मात्र तहानलेलेच राहिले. आजची परिस्थिती इतकी भीषण आहे की हंडाभर पाण्यासाठी 10 रुपयांची नोट घेऊन टँकर मागे धावावं लागतंय. ₹10 रुपयांमध्ये मिळतायत ते पाण्याचे 2 हंडे. 2-2 महिन्याला पाणी येतं. आमची तर सोजल धारा मंजूर आहे, त्याच्यानंतर विहीर खोलीकरण केलेलं आहे, त्याच्यानंतर दलित वस्ती अंतर्गत विहीर आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो, तरी पण आमच्या गावाची तहान ही भागवल्या जात नाही. आमची इथं नळाला पाणी येत नाही. दिवाळीपासून पाणी नाहीये, त्याच्यानंतर संक्रांतीला पाणी आलं आम्हाला आणि रोज 50 रुपये लागतात आम्हाला रोज पाण्याला. पाण्याचा प्रश्न आधी सोडवायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न फार मोठा झालेला आहे. पाणी आम्हाला रोजचं विकत पाणी घेऊन पाणी मुलाबाळांना सर्वांना भांडे घेऊन जावं लागतं आणि आमचा हा प्रश्न एवढाच सोडा की आम्हाला पाणी रोज मिळालं पाहिजे. पाणी म्हणजे जीवन. ते नसेल तर कसं होणार? म्हणूनच दुष्काळात सगळ्यांना हातातली कामं टाकून गावात आलेल्या टँकर मागे धावायला लागायचं. ती स्थिती इथे अजूनही कायम आहे. टँकर मालक मात्र पाणी विकून खिसे भरतायत. कायमच तहानलेली ही गावं आठवण करून देतात ती राज्यात गाजलेल्या सुमारे 72,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची. मी विकत पाणी आणतो, विकतो 200 लिटरचा टिपा 50 रुपयात. सर्व गावाला 5-6 टँकर चालू आहेत. ते सर्व पाणी ह्या गावाला पुरविते. भांड वगैरे 10 रुपयाचे 5-4. विहा मांडवा गावातल्या योजनांच्या सुकाळाचं हे उदाहरण. 1971 मध्येच ही पाण्याची टाकी बांधून झाली. त्यात कधीच पाण्याचा थेंबही पडला नाही. कूपनलिका किंवा बोरवेलही आहेत, पण त्यांचाही उपयोग नाही. मागच्या दुष्काळात आपली अडचण दूर होईल असं ग्रामस्थांना वाटलं होतं, पण तसं झालं नाही. दुष्काळग्रस्त म्हणून मराठवाड्याला केंद्र आणि राज्य सरकारनं मदत जाहीर केली. घोषणांचा पाऊस पडला, पाणी वाहून गेलं. आता लोकसभा निवडणुका आहेत, त्यामुळे तरी कुणी आपली दखल घेईल या आशेवर ग्रामस्थ दिवस ढकलतायत. डोळ्यातलं पाणी रोखत हंडाभर पाण्यासाठी टँकर मागे धावतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद.